संध्याकाळचा प्रवास खूप कठीण असतो. संध्याकाळी येताना आम्हाला ॲक्सिडेंट झालेला दिसला आणि गाडी थांबवून आम्ही ॲक्सिडेंट बघितलं तर खूप भयानक असा ॲक्सिडेंट होता. ॲक्सिडेंट कसा होता ते आपण व्हिडिओच्या शेवटला बघूया, तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. नमस्कार, जय शिवराय मित्रांनो, मी राठोड ज्ञानेश्वर. सकाळी उठून मी बैल सोडलं. बैल सोडून बैल चारवायला शेताकडे नेलं. बैल चारवायला सोडून देऊन मला कामासाठी माझ्या मित्राचा फोन आला आणि मी फोन आल्याच्यानंतर चारा काढलो. मित्रांनो, चारा काढत असताना थोडंसं चारा अवघड जाऊ लागलं चारा काढायला आणि व्हिडिओ बनवायला पण कोणी सोबत नव्हता. त्याच्यासाठी मी स्वतःच एका हाताने हे करत चारा काढायला. तुम्हाला हा चारा बघून वाळलेला चारा का घेतो असं वाटत असेल, पण माझ्या बैलासाठी माझ्याकडे हिरवा चारा नाही आणि हे वाळलेला चारा माझे बैल खातात, त्याच्यासाठी मी हे वाळलेला चारा घेतला आणि दिवसभर त्यांना हेच चारा माझे बायको टाकणार आहे. बैल घेऊन घरी आलो आणि घरी बांधून मी निघालो माझ्या कामासाठी. गाडी घेतली आणि कामाला निघाला विष्णुपुरी नांदेडला. त्या ठिकाणी आम्हाला तार फिनिशिंगचा काम होता प्लॉटला, त्यासाठी आम्ही निघालो. गेला संध्याकाळपर्यंत आम्ही काम केलं. काम केल्याच्यानंतर फिनिशिंगसाठी बघू शकता हे शेवटचा कामचा टप्पा तुम्ही बघू शकता. त्यानंतर आम्ही सगळ्यासोबत बसला आणि पैशाची वाट बघत बसल्या होत्या. त्यानंतर आम्हाला खूप रोडला येत असताना ॲक्सिडेंट दिसला आणि ॲक्सिडेंट दिसल्यानं आम्ही थांबल्याच्या नंतर बघितलं की 2 दुचाकी वाहन, 2 जण डोसक्याला मार लागलेले रस्त्याच्या बाजूला पडलेले दिसले आणि गाडी ही रोडवर दिसली. फक्त दुचाकी होती, दुसरं कोणताही वाहन नव्हता आणि ह्या दोघांचंच ॲक्सिडेंट. तिथल्या लोकांना विचारलं तर त्यांना काही माहिती नव्हती. रस्त्याला वाहन सांभाळून चालवा आणि चॅनलला सबस्क्राईब आणि सपोर्ट करा मित्रांनो. जय हिंद, जय शिवराय.